अहो आधी लय राग यायचा बघा लक्ष्मीच्या खोड्या बघून, पण आता कळते तिनं खोड्या केल्या म्हणून ती एवढी धाडशी झाली आणि माझी मुलगी वाचली बघा. अहो माझ्या सगळ्या कोंबड्या सोडून दिल्या होत्या हिनं. मला हिचा लय राग आला होता. हा पर बरं झालं, अहो खुरुड्यात साप होता. हा लक्ष्मी लय भारी आहे बघा. बघा युवराज, किती झालं तरी लक्ष्मीचंच कौतिक. तीच समद्यांची लाडकी. तुम्ही नुसतं टाळ्याच वाजवत बसा. मी निवृत्ती नायकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. तर आज या ठिकाणी लक्ष्मीने जे काय धाडस दावलेलं आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहे. अहो केवळ तिच्यामुळं ह्याच नव्हे तर आजूबाजूच्या सगळ्या गावातील 10 घरात आज खुशी आहे. तिनं दावलेल्या धाडसामुळं 10 पोरं घरी सुखरूप पोहोचलेले आहेत. तेव्हा इथनं पुढे बी लक्ष्मीनं असंच धाडस दावून अजून आपल्या गावाचं नाव मोठं करावं अशी माझी तिला मनापासून शुभेच्छा आहे. बोलायचं तरी मला. तर तुम्हाला सांगतो, मला राहून राहून वाटत होतं नाही माझी फुल गॅरंटीच होती की ही पोरगी कवा ना कवा तरी जगापेक्षा वेगळं काम करून दाखवणार. तुम्हाला सांगतो, जेव्हा ही पोरगी माझ्याकडे दुकानावर पहिल्यांदा चॉकलेट न्यायला आलती की नाही, अरे चॉकलेट खाते की खाते काय असं काय? अरे दुसरं काहीतरी घेऊन झाला सच्या काय दुकानात लई गर्दी असते रे, ते लक्षात येत नाही कोणी काय गेलं. तर ही जेव्हा माझ्या दुकानात काहीतरी घेऊन झाला आलती कधी, तेव्हाच मी ओळखलेलं की ही पोरगी जगापेक्षा वेगळं काम करून दाखवणार. मला गॅरंटी होती आणि माझा अंदाज एकदम खरा ठरलेला आहे. तर लक्ष्मीला माननीय परेश पाटलांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझं काय म्हणणं आहे, 4 शब्द इथं लक्ष्मीनं बोलावं बाबा, म्हणजे प्रोत्साहनात्मक बोलावं, म्हणजे आम्हाला बी जरा प्रोत्साहन मिळेल की नाही. ये लक्ष्मी काय बोलू, काही बोल, बोलू का? लक्ष्मी जे मनात येईल ते बोल, बिंदास बोल. जा उतर. मी काय लय भारी नाही केलं. जसं मी घरी करायचो, आईपासून लपवून किचन वाजवायचो, तसंच मी केलं ट्रक मध्ये. किचन 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 आज मी जे काही केलं ते माझ्या रानादार नाहीमुळं. चतुर्भिंगरीनं मला आयडिया दिली आणि मी त्या केल्या, बाकी काय नाही. नाही खालीच राहू दे सध्या. जरा हळू बोलेल, कानाला दड बसलं फार. तर आज या खुशीच्या मोक्यावर गावानं एक ठराव पास करायचं ठरवलंय. तो ठराव असा की आजपासून गावात लक्ष्मीनं काय गोळ्या केल्या तरी तिला कुणीही ओरडायचं नाही.
कळलं का कळलं का? कारण लक्ष्मी ही आपल्या गावच्या शान आहे. युवराज बघा किती चाललंय तिचं लाड कौतिक. तुमच्या वाट्याला नाही, तुम्ही नुसतं बघून तर घ्या. आणखी बढिया, आणखी बढिया. चला मामा अहो मामा, मी काल फोन करत होतो. तुला सांगितलं ना मग मला फोन करत जाऊ नकास म्हणून. अहो मामा, मला लवकरात लवकर इथनं बाहेर काढा. त्या पोरीने जर मला ओळखलं ना तर अडकन मी. तुला नसता शांतना करायला कोणी सांगितलं होतं का? आजूबाजूच्या गावातली 10 पोरं उचलून आतापतूर परदेशात पोहोचली बी असती ती. तू अगा आल्या आल्या मोठा घास घ्यायला गेलीस आणि तोंडावर पडलीस. माझं नुकसान झालं ते वेगळंच. अहो मामा, ती पोरगी म्हणजे राणाचं काळीज आहे. आणि ते काळीजच काढून घेतलं तर अर्धी लढाई जिंकल्यातच जमाय. म्हणून हा निर्णय घेतला. आता तो ट्रकच घावला, त्याला कोण काय करणार? आता मी बी काय करू शकणार नाही. तुझं तू निस्तरायचं काय. आणि हा, ते घर सोडून परत आलीस का नाही, तुला जिथं ठेवणार नाही मी. सोपवलेलं काम करायचं मगच परत यायचं. मामा, ही माधुरी कुठली बी लढाई अर्धी ठेवत नसतोय. पण आता कंडिशन वेगळी आहे हो, जरा समजून घ्या. अगं मग कंडिशन चांगली बनल असं काहीतरी बघ ना. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून काम करायचं. गायकवाड कुटुंबाचा सत्यानाश झाल्या बिगर परत यायचं नाही. त्यासाठी ढिगानं पैसे दिलेत तुला. मामा, पण त्या लक्ष्मीने मला ओळखलं तर काय करणार मी? सांगितलं ना तुझं बघ म्हणून. चल रे. चल रे. मामा, ऐकून तर घ्या ना मामा. मामा, लक्ष्मी काय म्हणते? काय? तुम्ही घर सोडून जाताय म्हणून? हा राणादा, ती कालच घर सोडून जाणार होती, पण गोदाकांनी थांबवलं. मामाशी पण ती तेच बोलत असणार. राणादा, सांग की हिला जाऊ नकोस म्हणून. होय. अहो, आता लक्ष्मी म्हणते तर कशाला जाते घर सोडून? राहावं की. आणि तसं बी युवराला तुमचा आदर वाटते हो. बरं ठीक आहे, तुम्हाला आमचं घर पसंत पडत नसेल तर मग गोष्ट आहे की. नाही नाही, तसं नाही. राहतो मी. माधुरी मावशी, आज आपण लय मज्जा करू. चिचा बोरं खाऊ, मस्त गावभर फिरू. मी तुला आमचं गावन मळा दावतो काय? हा, आता मला कोण गावात ओरडणार नाही. आणि तू बी माझ्या संगत चल, म्हणजे आई बी मला ओरडणार नाही. ह्योच गोल्डन चान्स आहे. या निमित्ताने लक्ष्मीला आपल्याबद्दल काही संशय आलाय का, किंवा त्या पकडल्या गेलेल्या माणसाबद्दल काय वाटतंय याचा अंदाज बी घेऊ. आणि अगदीच काही जास्त वाटलं तर हिची परस्पर विल्हेवाट लावून गायब होऊ. हेच बेस्ट आहे. चालते की. लई भारी आयडिया बघा, असंच करा. लक्ष्मी, जाऊया की आपण. तसं बी मला समजा गाव बघायचंय. जाऊया. राणादा, आज माझ्या शाळेत किती ड्रेस आहे, मला सोडायला चल. युवराज, मला जमणार नाही रे. अरे ड्युटी आहे माझी. लक्ष्मीच्या टायमाला बरी ड्युटी नव्हती. युवराज, जाऊ दे की, त्यासनी कामाला जायचंय. होय. अरे मर्दा, पुढच्या टायमाला नक्की येतो मी. हा, बरं चला मी येतो. हो, मी येते तुझ्यासोबत. हा, तू बी नको आणि कोणच नको. तू किती नाही म्हणालास ना तरी मी येणारच आहे. मग मी रेसच खेळणार नाही. युवराज, अरे अंजल ते मी समजावतो. युवराज, हो ऐका की मी काय म्हणते.
तुम्ही जर ही रेत जिंकला असाल तरच तुमची या घरात किंमत राहील, नाहीतर समधी त्या लक्ष्मीचं कौतुक करत राहतील. आणि आता तशी बी ती तुमच्यापेक्षा जादा फेमस आणि लाडकी झाली, त्यामुळे तुम्हीच ठरवा काय करायचं बघा. आज रात्री बदले सगळं चित्र बदलून टाकणार मी रेत जिंकणारच, आणि ती जिंकली की मी माझ्या हक्काचं कौतुक मागून घेणार. अरे वा, बेस्टच की. बेस्ट. तू बस भांडत, तवर मी या लक्ष्मीचा चांगला बंदोबस्त करते. चांगलाच चान्स घावलाय. बुवा, खर तर मी देवाधर्माचा माणूस आहे हो, पण कसं काय या खात्यात आलो कोणास ठाऊक. आता आलायस ना, मग काम कर. अरे भगवंत कर्म करायला सांगतात. अहो पण मला चांगलं कर्म करायचं आहे. हे असं मारहाण बघून मला कसं तरी वाटतंय हो. असं वाटून कसं चालेल मुकुंदा? हा, आपण जर गुन्हेगारांना पकडलं नाही तर ते मोकाट सुटणार नाहीत का? तुमची पूजा झाली असेल तर कामाला लागा सगळे. हो, झालीच आहे सब पूजा. आणि तो राधा कुठं आहे? हा आला बघा. या साहेब या. आज का लेट? ते लक्ष्मी संकट जरा बोलवतो म्हणून उशीर झाला. नाही, लक्ष्मी संकट बोलच तू, पण त्या गुन्हेगारांना कधी बोलतं करणार आहेस ते सांगा. म्हणजे त्यांनी काय बी सांगितलं नाही? नाही बाबा, मी आणि मुकुंदानं लई विचारलं पण दातखीळ बसली त्यांची. मला तर वाटतंय त्या दोघांना कोल्हापूरला पाठवून देऊया. काही करायचा तो तपास वरच्या लेवलनं करू दे. नाही साहेब, ठीक आहे म्हणतो, मला जरा टाइम द्या, मी बराबर बोलतो करतो द्या. कसं बोलतं करणार आहेस? अरे एकदम अट्टल गुन्हेगार आहेत ते. साहेब, यांच्यामध्ये एक बाई सामील आहे आणि ती आपल्याच भागातली. तुला काय माहित? लक्ष्मीनं मला सांगितलं. अरे वा, म्हणजे घरी ड्युटीवरच होताच म्हण की तू. साहेब, राणा उशिरा नाही आला, तो ड्युटीवरच होता. मला माहिती पाहिजे, काय करायचं ते कर. बुवा, मी काय बी काळजी करू नका, बरोबर बघतो. हो बघू बाबा. म्हणजे काय करणार आता यो? ड्युटी कर्म करणार त्याच. हे बघ माधुरी मावशी, हे आमच्या मळ्यातलं घर. इथं बरकत मामू राहतो. होय का? पण तो आता साहेबरावला घेऊन गेला असेल. शब्बू चाची, शब्बू चाची होते की नाहीये? ये पटकन चल. अगं थांब थांब, तू पाळणारच. हे बघ लाडूची शाळा. लाडूची शाळा? अगं म्हणजे लाडू दादाच्या नावाने आईने एक शाळा उघडली. थांब थांब थांब. अगं हे बघ हे बघ हे बघ, तुमचा लांबपर्यंत मळा. लक्ष्मी, भारीच आहे की. पण मी काय म्हणतो, नाही म्हणजे यो मला तुमचा आहे की युवराज दादाचा आहे? ते म्हणत असतात ना ते मालक आहे म्हणून. पण युवराज दादा आमचाच आहे की मग. होय ग बाय, ते बी खरंच आहे. पण लक्ष्मी, मी काय म्हणतो, तू सुटली कशी काय ग? हा, ती वाजणारी किचन. माझे हात, माझे पाय आणि माझं तोंड बी बांधलं होतं. मी सरकत 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 ही अशी चेन उघडून किचन काढली. आणि मी तोंडाने वाजवायला गेलो, पण नंतर कळलं की हाताने जास्त सोपं जाईल, पण हातानेच चालू केली. हुशार आहेस की पहिल्यापासूनच. बर, मग एवढी हुशार आहे तर ती माणसं कोण होती ते बी लक्षात आलं असेल का तुझ्या? आले की. चतुर्भिंगरी माझी फेवरेट आहे. तिच्याच आयडिया असतात अशा. तिची पुस्तकं वाचून मी हुशार झालो, म्हणूनच मी किचन वाजवली आणि आम्ही सगळे वाचलो.
राणा तर ट्रक तपासून सोडून देणार होता, पण मी किचन वाजवली म्हणून त्याला कळलं. बर, बेस्ट. खरंच हुशार आहेस की ग तू. बरं मग अजून काय काय कळलं? अजून म्हणशील तर हा, ती माता मला लांब नेऊन निघणार होती. कारवारच्या जंगलातनं कुठेतरी भटकळ आणि मग इराण का काय तर. अरे बाबा, एवढ्या लांब. पुढं काय ग? अजून हा, तुमची कोणतर डॉन काका अक्का, अक्काचा फोन आला असं म्हणत होती. अक्का? हा. मग पुढं? भाकरी मावशी, तुला माहितीये का त्यांचा कोणतरी मेन बॉस इथलाच आहे. लक्ष्मी, तुला त्याच्याबद्दल अजून काय माहितीये का ग? बाकी काय नाही, पण तो हितलाच आहे हे तर पक्का. ते गुलाबी दप्तरानं काहीतरी घोळ घातला आणि मला नेल्यावरती तो सुटला असं म्हणत होती समधी. माधुरी मावशी, त्यासने माझं गुलाबी दप्तर बी माहिती होतं. माधुरी मावशी, चल तुला आमची हिर दाखवते. काय झालं? अगं बाळा, असं गुलाबी दप्तरावरून कुणी पळून येत असते वे पोरांसनी. तुझं काहीतरी ऐकण्यात घोळ झाला असेल. अगं नाही, खरंच. तुला बरीच माहिती मिळाली ग. मग चतुर्भिज्ञ नेहमी म्हणते डोळे, कान आणि नाक बी उघडं ठेवायचं, आणि माझं तिन्ही बी उघडं होतं. चांगलंय. चल तुला वीर दाखवतो. माधुरी मावशी, चल की. अगं ये की. चांगली संधी आहे. लक्ष्मी, काय काय असतंय ग इकडं? हे बघ, कासव, मासे, समजे असतात. तुला येतं का पोहता? येतं की. तुला येतं? होय होय, मला बी येतं की. हे बघ, हे बघ, हे बघ तिथं कासव. कुठे आहे ग? कुठे आहे ग? कासव. ए लक्ष्मी डॉन, आज इकडे कुठे दौरा? हा, अगं हळू. आला फिरायला? वा 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 वा, का चोर शोधायला आलेस इकडे? तुला करू काय? आता मी काय चोर आहे काय? तू एक काम कर, तू तुझ्या माधुरी मावशीलाच धर. हा. मला म्हणजे माधुरी मावशी चोर आहे? हा, मला आधी चतुर्भिंगरी स्टाईल चेक करू दे. हा, कर कर. हे काय नवीन? टाडन 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 टाडन. माधुरी मावशी, लपाछुपीच्या टायमाला मला का सांगितलं युवराज आता कुठं लपलाय?